राज्याचा गृहमंत्री काही दिसला नाही, पण थोर समाज विश्लेषक हरिभक्त परायण आर पाटील मात्र पाहायला मिळाले। या संदर्भामध्ये आर पाटील यांच्याकडून आमचा पूर्णपणाने अपेक्षा भंग झाला। प्रत्येक घरामध्ये पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखणं कठीण, गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केली हतबलता। विरोधकांच्या टीकेनंतर मात्र केली सारवासारव। काँग्रेसला लोकसभेचं विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता नाही, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसनं लिहिलं लोकसभा अध्यक्षांना पत्र। But as far as the government is concerned, the appointment is final and the government putting stamp. दलबीर सिंग सुहाग यांची लष्कर प्रमुखपदी नेमणूक कायम। संरक्षण मंत्री अरुण जेटलींनी केला पुनरुच्चार। नियुक्तीला विरोध करणाऱ्या व्ही.के. सिंग यांना चपराक। सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसचा सभागृहामध्ये गदारोळ। फेसबुक पोस्ट प्रकरणामध्ये बळी गेलेल्या मोहसिन शेखच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम घेणार वकीलपत्र, सूत्रांची माहिती। मोहसिनच्या वडिलांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवरून केली चर्चा। सांगलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भाऊ बाबाराव सावरकर यांचं स्मारक अज्ञात इसमांनी जाळलं। सावरकरांचं दुर्मिळ साहित्य नष्ट, शांतता राखण्याचं स्मारक समितीचं आवाहन। एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांची विधान भवनासमोर निदर्शनं। आमदार आशिष शेलार यांच्यासह 20 व्यापाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। आणि फुटबॉल प्रेमींची उत्कंठा शिगेला। फिफा वर्ल्ड कप आला 1 दिवसावर, पण वर्ल्ड कपवर साओ पावलो मधल्या निदर्शनांचं सावट।